त्यांनी मुंबईला काल प्रेस कॉन्फरन्सला किंवा टीव्हीला किंवा केबलला कशा तरी मुलाखत दिली. आमच्या जैन संघाचे ट्रस्टी व सकल जैन संघाची परवाच्या दिवशी रात्री कापड बाजार जैन मंदिर या ठिकाणी मीटिंग झाली आणि ही जी संस्थेवर जी चिखलफेक चालली आहे, संस्थेची जी बदनामी चालली आहे, ही कुठतरी थांबवायला पाहिजे. ही खोटी बदनामी करणाऱ्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून जी मीटिंग झाली, तर ती मीटिंग झाली तर त्यांनी त्या मीटिंगमध्ये असं झालं असं त्यांनी जाहीर केलं की सदरू मीटिंग झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी दमदाटी दिली. तर तुम्ही जर काय पुढे कारवाई केली तर याद राखा, वास्तविक पाहता दमदाटी कोणी आम्हाला केली नाही. मी काय इतका दूध खोळा आहे का की मी जर तुमच्या विरुद्ध जर DSP ऑफिसला तक्रारी अर्ज द्यायला येऊ शकतो, तर माझ्या विरुद्ध मला जर कोणी जर मला त्रास दिला किंवा कोणी जर दमदाटी केली तर मी त्याच्या विरुद्ध काय तक्रार करू शकत नाही का? आता काय झालंय, त्यांचा समज असा झालाय की जैन समाज हा शोषक आहे, जैन समाज हा गरीब आहे, जैन समाज हा शांत आहे. ही गोष्ट खरी आहे, परंतु नाइलाजाने जर आली अंगावर तर घेतली शिंगावर, ह्या उद्देशाने सुद्धा आम्ही तयार आहे. कोणी अंगावर जर आलं तर त्याला शिंगावर घ्यायची बी आमची तयारी. असं त्यांनी जो आरोप केलाय, तो आरोप सुद्धा त्यांनी जो केलेला आहे तो बिनबुडाचा खोटा व जनतेमध्ये गैरसमज पसरवणारा आहे.